जर पैसा नाही घरी तर बायको काय करेल? मित्रहो, असं तुमच्या बाबतीत पण घडले किंवा असं तुमच्या बाबतीत पण घडतंय तर तुम्ही निश्चितच या बरोबर व्हिडिओवर आलाय. मित्रहो, आपल्या देशामध्ये पुरुष संस्कृती आणि या पुरुष संस्कृतीमध्ये आपल्याला कुटुंबाची सर्व जबाबदारी ही पुरुषावर असते आणि पुरुषानं आपल्या की कुटुंब चालवायचं असते आणि बायकोनं आपलं घर सांभाळायचं असते. आता थोडी परिस्थिती बदलली आहे. पुरुषाबरोबर महिलाही काम करतात. त्यामुळं असं काय म्हणजे थोडं म्हणता येणार नाही की फक्त पुरुषच घर चालवतो. पण मुख्य आता आपण बघायला गेलं तर पुरुषानं घर चालवायचं असते. म्हणजे पुरुषानं काम करायचं असते आणि महिलांनी घर चालवायचं असते. तर पण मुळातच घरी जर का आपला पैसा नसेल तर आपली घरची परिस्थिती कशी होणार? घरची परिस्थिती काय होणार आणि घर चालणार कसं? बरं, याचं सगळं टेन्शन जे असते ते आपल्या काय पुरुष मंडळीवर नसते. तर मित्रांनो, याचं सगळं टेन्शन जे असते ते सगळं आपल्या महिला मंडळावर असते. म्हणजे कोण? आपली बायको असू दे, आपली आई असू दे किंवा घरामध्ये जे कोण करती महिला आहेत याच्यावर असतंय. तर असं कधी तुम्ही अनुभवलंय का की घरात आपल्या म्हणजे घरात नाही आपल्या काय पैसे आणि आपण उठसूट आपलं हे कर ते कर असं घरात म्हणतो, असं कधी अनुभवलंय का? आणि मला वाटतंय तुम्ही अनुभवला असेलच. तर मित्र हो, सगळ्यात महत्वाचं असते हे संसाराचा गाडा. हे संसाराचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी आपल्या पुरुष मंडळींना एका विशिष्ट वयामध्ये आणि एका विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला काम करणं हे बंधनकारक असते. आणि आपण जे काय काम करतो त्या कामाच्या जोरावरच आपलं घर चालत असते. नाहीतर पैसा नाही घरी आणि बायको काय करेल? आज आपण उठतो आणि सकाळी कामाला जायच्या अगोदर सकाळी उठल्यावर पहिला चहा, नाश्ता आणि कामाला जायसाठी डबा, एवढ्या वस्तू पटपट पटपट घेतो आणि आपण घरातून बाहेर पडतो. आणि घरात कधी परततो तर ते संध्याकाळी जेवणाची वेळ असते त्याच वेळी परततो. पण याच्या दरम्यान आपल्याला की बायकोला घरी जेवण करायचं असते, लाईटचं बिल भरायचं असते, पाण्याचं बिल भरायचं असते, आपण एखादी घेतलेली हप्त्यावर वस्तू असते त्याचे हप्ते भरायचे असतात, मुलांचा शिक्षणाचा खर्च बघायचा असते. हे सगळे एकंदरीत गोळा बेरीज असते, हे महिला मंडळाला करायला लागते. आणि मुख्यतः पुरुष मंडळी ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तर मित्रांनो, की आपण पहिल्यांदा आपण सुद्धा आपली काही जबाबदारी म्हणून आपल्याला ही गोष्ट बघायला पाहिजे. आपल्या घरामध्ये काय आहे किंवा काय नाही हे बघायला पाहिजे. नाहीतर कमीत कमी एवढ्या पैशाची तर तरतूद करायला पाहिजे की ज्यानं आपलं घर सुखी, समाधानी, आनंदी राहील. आणि जर का असं आपण केलं तर असं आपल्याला म्हणायची वेळ येणार नाही कधीच की पैसा नाही घरी आणि बायको काय करेल. तर मित्रांनो, हा माझा एक छोटासा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असला तर आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या व्हिडिओ बरोबर राहा.